आमच्या नाही, क्षेत्र पण आहे बऱ्याच जण इथून पारवापासून क्षेत्र लागते. पण सरकारने सुद्धा आम्हाला काय म्हणायचं, टोटल रस्ता आहे आमच्या ताब्यात. दादा तुमचं काय नाव आहे? धनंजय बोर. तुमची काय तक्रार आहे? आमची तक्रार अशी आहे की आमचं शासनाची आता मोजणी झाली, ते म्हणतात की तुमची जी जागा आहे ती सगळी रस्त्यामध्ये गेलेली निम्मी जागा म्हटलं शासन म्हणलं. हा मग शासनाचे जे अधिकारी थांबा आहेत थांबा ना, थांबा. शासनाने तुम्हाला काही लेखी वगैरे दिले? नाही आम्हाला नाही काही, आम्हाला नोटीसही नाही मोजणीचं, काहीच नाही आम्हाला काहीच नाही माहिती. आता तुमची मागणी काय? आता आमची मागणी अशी आहे की आमचा जो 18 गुंठ्याचा जो खराब आहे, आता त्या 18 गुंठ्याच्या खराबामध्ये ते म्हणतात का तुमची 2 मिनिटं थांबा ना, 6 माझी गुंठे मला जागा 8 बघून गुंठे दिली होती ना, खराब आहे ती. तेवढी माझी मला जागेवर राहू द्या. विषय दुसऱ्याला नाही. त्यांनी आज दुसरा घुसवायचा नाही. त्या टायमाला मी देता नाही, त्या आमच्या भावाला जागा बाजूला काढून दिली, भावाला काढून दिली. तू काय आपण भाऊ नमस्कार, तुमचं काय नाव? माझं नाव तुषार शंकर बोरे साहेब. तुमची काय मागणी? काय झाले विषय, ज्यावेळेस आहे ना रस्ता ज्यावेळेस झाला त्यावेळेस काय रस्त्यावाले ना आपल्याला कुठलं नोटीस देऊन तुमची जागा आमच्याकडे ॲक्वायर होती असं काय विषय आलेला नव्हता. आता विषय काय झाला, चुलत्यांनी 2 दिवसापूर्वी सरकारी मोजणी केली असं त्यांचं म्हणणं आहे. चुलत्याचं काय नाव आहे? दत्तात्रय विष्णू बोर. माझी विनंती अशी आहे, हा. तुम्ही आपसात भांडू नका. बरोबर आहे. संबंधित ऑफिसला एक अर्ज करा, 15-20 दिवसाची वेळ मागा, आणि जर त्यांनी काही मार्ग काढला नाही तर आम्ही सगळे तुमच्या सोबत राहू. 100%. आज काही कायदा हातामध्ये घेऊ नका. नाही कायदा हातात घ्यायचाच नाही सर. काय विषय झालाय माहिती आहे का, माझं असं म्हणणं आहे की जर रस्त्यात जर रस्ता जर ॲक्वायर करताना जर शासनाने आमची जागा घेते तर शासनाने आम्हाला तसं नोटीस दिलं पाहिजे होतं की सर तुमची जागा रस्त्यात येते. मग जर समजा हा व्यक्ती आहे, समजा जो चुलते म्हणतात तुमची 15 गुंठ जागा 10 गुंठ जागा जर रस्त्यात जाते तर त्याची मला त्यांनी सांगितलं पाहिजे ना की मला तुमची जागा रस्त्यात जाते. आता ते अचानक येऊन उद्या मोजणी झाली, तुझी जागा तू घर काढ आणि तू रस्त्यात राहिला, या गोष्टीला कोणी अग्री होणार साहेब? विनंती अशी आहे, दोघं आपसात भांडू नका. बरोबर आहे. संबंधित विभागाकडे अर्ज करा, त्यांच्याशी बोलून पहा. नाही मार्ग निघाला आम्ही तुमच्या सोबत आहोत. बरोबर चालेल. व्यक्तिगत भांडणं करू नका, नाही रस्ता अडवू नका. नाही काय हरकत नाही. दादा नमस्कार, नमस्कार. तुमचं काय नाव? रामदास बोल. तुमची काय मागणी आहे? काय नेमकं? काय आता जे सगळ्यांना मान्य असेल ते आपल्याला मान्य आहे बुवा, हे रस्त्यामध्ये जाते, रस्त्यामध्ये क्षेत्र कोणाच जाते? आज सगळ्यांचं जाते, आमचे जाते, सगळ्यांचं जाते. मग तुम्ही संबंधित विभागाकडे अर्ज करा, हो. त्याची खात्री करा, मोजणी करून घ्या. कायदा हातामध्ये घेऊ नका. हो साहेब, तुम्ही आज येडगावला आले, काय विषय? काय विषय आणला? शांततेत विषय मार्गी लागलेला आहे, मिटलेला आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही असं चांगलं काम करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.